जय शिवराय. एक मराठा लाख मराठा आणि सगळ्याला माझा नमस्कार, धन्यवाद. आपण आज फवारणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक बॅनर लागलेलं आहे, 1.5-2 एकर आहे रान. बाया बी लावले तर आपण गवत काढायला, गवत कसं काढायचं आपण हे मधलं सगळं गवत काढायला हे सगळं मधलं गवत काढायला लागले. तर गवत लय आलं ते सोयाबीनचं ह्याचं, हे मधले ते 2 माणसं काढायला लागली तिकडं. सावलीमुळं काय झालं, थोडंसं ही रोप सावली ते बरोबर बसले नाही, आली नाही तिकडे. फवारणी सकाळ सकाळच राहते. उन्हाचं फवारणी घ्यायची नाही, सकाळी 7-8 वाजता फवारणी घ्यायची 9 वाजेपर्यंत, आणि नंतर घ्यायची असली तर मग 5 वाजता चालू करायची. म्हणजे उन्हामध्ये घेतल्याच्यानंतर ती काय होते, पानाला फुलाला झपका बसतो असतो. थंडीच्या दिवसात वातावरणात घेतलं काय होत नाही. अगं ही जरा उन्हात घेतलेली आहे फवारणी पहिली आम्ही ड्रिचिंग करता वेळी. झाडावर पडू देऊ नका म्हणलं तर पडू दे. ही पानं करपत आहे बघा. रोजगार राहते तर ध्यान करीत नाही तर ते आपण स्वतः केलं तर मग हे असं प्रकार होऊ शकत नाही. कारण माणूस हिशोबानं करते आपलं. रोजगाराचं कसं असतं, पडलं नाही तर नाही पडलं. तेव्हा काही व्यवस्थित केलंच नाही, झाडं कमी बसली जायची. 2 माणसं खुरपायला आहे तर मध्ये गवत काढायला. इकडे बघा मस्त कसे आहेत मोठमोठे. त्याचा वेल सुटायला लागला. तेव्हा मस्त वेल सुटायला लागले. आता एक कसं कलाशी वेल सुटायला लागली त्याने याला तारा सुटायला लगेच. ही तार सुटली आहे याला. तारा सुटली का इथं फुल धरते. आता इथं फुल धरते आणि माल चालू होते. काही ड्रे आहे त्या फुलाचे. नंबर 1 दिसते ते वरी झाड क्वालिटीकडे. थोडंसं सावलीमुळं मार खाल्ले बाबळीच्या. झाड मोठं आहे एकदम आणि पाणी ओढून घेते. पाणी ओढल्यामुळं काय होते, रानात हिच राहत नाही. रानात सगळं पाणी ओढून घेते उन्हाळ्या दिवसात. हिवाळ्या दिवसात उन्हाळ्यात लय ओढते. मग इकडं बघा कसं आहे, नंबर 1 आहे की नाही. मग ह्याच्यामध्ये आळ्यामध्ये ही तण आली नाही. तेव्हा ही तण ही काढून घ्यायचं तण. हे बघा हे असं तण काढलं पाहिजे. हे असं तण काढलं झालं बघा, झाड रिकामं मस्त. हे असं काढावं. नाही तर समजा खात बीत सोडलेलं सगळं ही गवत खाऊन घेते आणि येल वाढ व्हायची. ही गवतच वाढून बसते, येल बारीक बसते. मग ही सगळं जे आपण तिकडून सोडतो, ड्रिप वॉटर काय बी खाद्य त्याला सोडायचं, ती बोरॉन सोडता, सुपर फॉस्फेट सोडता, अमोल सल्फेट सोडता.